नमस्कार शिक्षण बंधू आणि भगिनीनो, जी आपल्याला 1 मे 2026 पासून पवित्र पोर्टल ओपन केलं होतं. कशासाठी? जे की संस्था आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळा आहेत, मनपा आहेत, नगरपालिकाचे आहेत, हे त्याच्यावर तुम्ही जाहिरात अपलोड करण्यासाठी. तर ही आज म्हणजे 21 जुलै अखेर काय आलेली आहे, ती तारीख संपुष्टात आलेली आहे आणि आता हे संस्थासाठी जे ओपन होतात त्या तर आता ही जी भरती आहे या भरती शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आपल्याला म्हणजे जे शिक्षक, जे भावी शिक्षक आणि शिक्षिका आहेत, ज्यांनी ही 2025 ची तेढ दिलेली आहे, त्यांच्यासाठी आता जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याला पसंती क्रमांक देता येईल. तर मित्रांनो, आता यावेळेस पसंती क्रमांक फक्त आपल्याला 150 देता येईल का 150 पसंती क्रमांक देता येणार आहेत. त्याच्यात पसंती क्रमांक द्यायचे कसे? त्याच्यात काय आहेत, जे विदाउट इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी 100 आपल्याला येईल आणि जे आपल्याला विथ इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी आपल्याला 50 प्रिफरन्स द्यायचे आहेत. मग ते प्रिफरन्स द्यायचे कसे हे याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूयात आणि त्या प्रिफरन्स देताना मित्रांनो आपण कुठे राहता हे महत्वाचं मॅटर करते. जागा कुठं आहेत, काय आहेत ते अजून आलेल्या नाहीत. जागा एकत्र किती आहेत ते पण आलेल्या नाहीत. जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्यावर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेऊया आणि आपण कुठं राहतात ते महत्वाचं आहे. कधी प्रिफरन्स देताना आणि आपण तिथून किती किलोमीटर अंतरापर्यंत प्रिफरन्स देऊन आपण तिथं शिक्षक म्हणून नोकरी करू शकतो का? कारण की आता एक बिंदू एक पद आहेत, त्यानुसार कसं होईल. जर आपण पहिला कसं होता, जर आपण आता भरतीचे 2 टप्पे होतात, यावर्षी पण 2 टप्पे होणार आहेत. पहिला कसा होता, पहिल्या टप्प्यात लागलो नाही तर दुसऱ्या टप्प्यात आपल्याला जाता येईल. पण यावेळेस असं नाही. पहिल्या टप्प्यात आपण लागून जर नोकरी शोधली तर दुसऱ्या टप्प्यात आपला नाव येणार नाही. पण पहिला कसा होता, दुसऱ्या टप्प्यात नाव यायचं. पण आता इथून पुढे आपल्याला एकच विचार करायचा आहे. मग विचार करून सविस्तर आपण हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षण बंधू आणि भगिनीनो, जी आपल्याला 1 मे 2026 पासून पवित्र पोर्टल ओपन केलं होतं. कशासाठी? जे की संस्था आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळा आहेत, मनपा आहेत, नगरपालिकाचे आहेत, हे त्याच्यावर तुम्ही जाहिरात अपलोड करण्यासाठी. तर ही आज म्हणजे 21 जुलै अखेर काय आलेली आहे, ती तारीख संपुष्टात आलेली आहे आणि आता हे संस्थासाठी जे ओपन होतात त्या तर आता ही जी भरती आहे या भरती शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आपल्याला म्हणजे जे शिक्षक, जे भावी शिक्षक आणि शिक्षिका आहेत, ज्यांनी ही 2025 ची तेढ दिलेली आहे, त्यांच्यासाठी आता जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याला पसंती क्रमांक देता येईल. तर मित्रांनो, आता यावेळेस पसंती क्रमांक फक्त आपल्याला 150 देता येईल का 150 पसंती क्रमांक देता येणार आहेत. त्याच्यात पसंती क्रमांक द्यायचे कसे? त्याच्यात काय आहेत, जे विदाउट इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी 100 आपल्याला येईल आणि जे आपल्याला विथ इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी आपल्याला 50 प्रिफरन्स द्यायचे आहेत. मग ते प्रिफरन्स द्यायचे कसे हे याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूयात आणि